अनिल परबवर फौजदारी कारवाईची सुरुवात झाली आहे। अनिल परब यांनी स्वतःहून साई रिसोर्ट बांधला। त्यांना त्याची पूर्ण जाणीव होती की हा CRZ नो डेव्हलपमेंट झोन परिसर आहे। कागदावर कारवाई एक घेतली आणि बांधलं दुसरं। शेवटी न्यायालयात हे सिद्ध झालं की अनिल परब यांनी 7 प्रकारचे गुन्हे केले। काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात त्यातला एक गुन्हा अनिल परब यांनी मान्य केला। अनिल परबनी सांगितलं की दापोली येथील रिसोर्ट मी बांधला आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, अनिल परब आणि सदानंद कदम यांनी हे मान्य केलं की दापोली येथील अनधिकृत रिसोर्ट हे अनिल परब यांनी बांधला आहे। आम्ही न्यायालयात हा कागदच दिला आहे। हा जो कागद आहे 27 जानेवारी 2021 रोजी सदानंद कदम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यातला ऑफिसर ग्रामपंचायतला हे पत्र दिलं। त्यात त्यांनी लिहिलं आहे की दापोली येथील साई रिसोर्ट हा मी 30 डिसेंबर 2020 रोजी अनिल परब यांच्याकडून विकत घेतला। हे मी नाही म्हणतोय, हे अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांनी म्हटलं आहे। अनिल परब आणि सदानंद कदम यांनी 30 डिसेंबर 2020 रोजी जे एग्रीमेंट केलं, त्या एग्रीमेंट मध्ये त्यांनी स्पष्टपणे हे 30 डिसेंबर 2019 एग्रीमेंट आहे। 30 डिसेंबर 2020 हे रिसोर्ट अनिल परबनी सदानंद कदमला विकला। आज जिल्हाधिकारी, रत्नागिरी SP, अन्य अधिकारी समेत माझी मीटिंग झाली। जो मुंबई उच्च न्यायालयात जो फैसला आला तो हा आला आहे की ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे त्याच्या विरोधात कारवाई करा। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।